जमीन व्यवहार रद्दचा दस्त रजिस्टर झालेला नाही। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। 7% स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच व्यवहार रद्द होणार आहे। रजिस्टर ऑफिसचं त्रुटीपत्रक झी24च्या हाती लागलेलं आहे। जमीन व्यवहार रद्दचा दस्त अद्यापही रजिस्टर झालेला नाहीये। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। आपण बघितलं की अजित पवारांनी इकडे घोषणा केली, तिकडे जमिनीचा हा व्यवहार रद्द करण्यात आला, त्याची पावती सुद्धा समोर आली। मात्र हा जमीन व्यवहार रद्दचा दस्त अद्याप रजिस्टर झालेला नाहीये, कारण 7% स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच व्यवहार रद्द होणार आहे। रजिस्टर ऑफिसचं त्रुटीपत्रक झी24च्या हाती लागलेलं आहे। जमीन व्यवहार रद्दचा दस्त अद्यापही रजिस्टर झालेला नाहीये। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, हे सगळ्या प्रकरणाची लेतापोती करण्यासाठी जाहीर करून टाकली, हो हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती मला मिळाली। खरं त्यानुसार यांनी रजिस्टर क्रमांक 1 ते 4 सगळे ऑफिस धुंडाळून झाले आहे। सगळे दोन्ही पार्ट्यांनी रद्द करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केले आणि त्याच्या पावत्या माध्यमांना पाठवल्या अजित पवारांच्या संपर्क कार्यालयाकडनं। त्या चलन पावत्या आहेत, तर दस्त नोंदणीचा डॉक्युमेंट्स नाही आहेत ती, म्हणजे आपण ऑनलाईन ते पावत्या भरू शकतो असं आपल्याला मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्या ज्यावेळेस त्यांनी अर्ज केला की हो आम्हाला व्यवहार रद्द करायचंय, उलटफेर करायचंय, आमचा जो व्यवहार झाला तो आम्हाला रद्द करायचा आहे, त्यासाठी पुन्हा दस्त करावा लागतो। तर तो दस्त नोंदवायचा असेल तर त्यांना त्रुटीपत्रक काढलं, तुम्ही जी पहिल्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे, वाचवलेली आहे, म्हणजे 7% 21 कोटी ती तुम्हाला पुन्हा भरावी लागेल। जरी तुम्ही व्यवहार रद्द करत असला, तुम्ही शासनाची फसवणूक केलेली एका प्रकारे, ती तुम्ही भरा, नंतरच हा उलटफेरचा दस्त नोंद होईल, रजिस्टर होईल, असं त्यांना त्रुटीपत्रक पाठवलेलं आहे या दोन्ही पार्टींना मुद्रांक शुल्क कार्यालयाने पुण्याच्या। आणि ते एक्सक्लुझिव्ह कॉपी फक्त झी24कडे, म्हणजे थोडक्यात आज जे अजितदादांनी बाहेर येऊन सांगितलं प्रेसला की रद्द झालाय, तसं नाही, कागदोपत्री व्यवहार रद्द झालेला नाही। चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।